हं. वाळूच्या कणापेक्षाही लहान असलेल्या एका उपकरणाची कल्पना करा, ज्याने खरं तर मानवी इतिहासाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली आहे. हो ना, म्हणजे आज आपल्याकडे जे काही आहे ते त्या एका शोधामुळेच आहे. अगदी. जर हे उपकरण नसते ना, तर आज आपल्याकडे स्मार्टफोन्स नसते, इंटरनेट नसते आणि अंतराळ मोहिमा देखील शक्य झाल्या नसत्या. नक्कीच, संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आज आपण एका अशा शोधाचे सखोल विश्लेषण करणार आहोत, ज्यावर आपले हे संपूर्ण आधुनिक जग उभे आहे. श्रोत्यांसाठी एक छोटी उजळणी करते. यापूर्वी आपण रेक्टिफायर्स कसे काम करतात हे पाहिले. हो, आणि फिल्टर्सचे महत्त्व काय आहे हेही आपण समजून घेतले होते. बरोबर. शिवाय झीनर डायोड व्होल्टेज कसे नियंत्रित करतो आणि डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप अर्थात DSOच्या माध्यमातून सिग्नल्सचे मोजमाप कसे केले जाते, या सर्व गोष्टी आपण आधीच सविस्तर समजून घेतल्या आहेत. अगदी बरोबर. हा सर्व अध्यास म्हणजे एक अत्यंत भक्कम पाया होता आपल्यासाठी. होय, आणि आज याच पायावर उभे राहून आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील सर्वात क्रांतिकारी शोधाच्या अंतरंगात प्रवेश करणार आहोत. आणि तो शोध म्हणजे ट्रान्झिस्टर. खरं तर आजच्या या विश्लेषणाचं उद्दिष्ट केवळ ट्रान्झिस्टर काय आहे हे सांगणे नाहीये, अच्छा, मग आपला मुख्य फोकस काय असेल? तर तो कसा आणि का काम करतो याच्या मुळाशी जाणे हे आहे. आपण एका प्राध्यापकाच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहणार आहोत. ट्रान्झिस्टर समजून घेण्यासाठी प्रामुख्याने 3 स्तंभांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असते. हे 3 स्तंभ कोणते आहेत? पहिला स्तंभ म्हणजे रचना किंवा ॲनाटॉमी, म्हणजे त्याचे अंतर्गत थर कसे असतात ते. दुसरा स्तंभ म्हणजे भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स. म्हणजे या थरांच्या आत चार्जेसची हालचाल का आणि कशी होते ते भौतिकशास्त्र, बरोबर? अगदी बरोबर. आणि तिसरा स्तंभ म्हणजे सर्किट कॉन्फिगरेशन, म्हणजे बाह्य जगाशी या उपकरणाला कसे जोडले जाते. जोपर्यंत आपण या 3ही स्तंभांवर प्रभुत्व मिळवत नाही, तोपर्यंत ट्रान्झिस्टर खऱ्या अर्थानं समजू शकत नाही. हे खरंच खूप रंजक आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे शीर्षक आहे मास्टरिंग ट्रान्झिस्टर बेसिक्स. या स्लाइडवरील 3D आकृतीचे वर्णन करायचे झाले तर यात निळे, लाल आणि निळे असे थर दिसत आहेत. हो, आणि त्याला 3 जोडण्या किंवा टर्मिनल्स सुद्धा आहेत. हीच ती रचना आहे जिच्याबद्दल मी आत्ता बोलत होतो. बापरे, ही रचना बघूनच खूप कुतूहल निर्माण होते. हो ना, हीच तर एका नव्या तंत्रज्ञानाची पायाभरणी आहे. आपण मगाशी जे 3 स्तंभ पाहिले, ॲनाटॉमी, फिजिक्स आणि सर्किट कॉन्फिगरेशन्स, ते या आकृतीत कसे येतात हे आपल्याला पुढे पाहायचे आहे. नक्कीच. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे व्हॉट इज अ ट्रान्झिस्टर. म्हणजे ट्रान्झिस्टर म्हणजे नक्की काय? डायोड आणि ट्रान्झिस्टर यांची नेहमी तुलना केली जाते. हो, बऱ्याचदा तुलना केली जाते. जर डायोड म्हणजे केवळ एकाच दिशेने वाहणारी वाहतूक किंवा एखादा एकतर्फी रस्ता असेल, हां, तर मग ट्रान्झिस्टर म्हणजे जणू काही मध्यभागी ट्रॅफिक सिग्नल असलेली एक मोठी चौकच आहे, जिथे वाहतुकीचं अचूक नियंत्रण केले जाते. हे चित्र योग्य आहे का? ट्रान्झिस्टरची ताकद समजण्यासाठी हे अत्यंत अचूक चित्र आहे. हे बघा, डायोड हा केवळ 2 थरांचा बनलेला असतो आणि त्यात एकच PN जंक्शन असते. अच्छा, म्हणजे तो केवळ प्रवाह एकाच दिशेने वाहू देतो. अगदी. पण ट्रान्झिस्टर हा त्याहीपेक्षा खूप प्रगत आहे. यात 3 थर असतात, जसे की 2 N थरांच्या मध्ये एक P थर सँडविच केलेला असतो. म्हणजे 3 थरांमुळे या 2 PN जंक्शन्स तयार होतात असं म्हणायचं तुम्हाला? हो, अगदी बरोबर. म्हणूनच यात न केवळ प्रवाह वाहतो, तर त्या प्रवाहाचे अत्यंत अचूक नियंत्रण करणे शक्य होते. आणि यात आणखी एक अत्यंत रंजक तांत्रिक बाजू आहे. ती कोणती? कोणत्याही उपकरणाच्या इनपुट आणि आउटपुटसाठी आपल्याला साधारणपणे 4 जोडण्यांची, म्हणजे 4 टर्मिनल्सची आवश्यकता असते. हो, ते तर आहे. 2 इनपुटसाठी आणि 2 आउटपुटसाठी. बरोबर. परंतु ट्रान्झिस्टर केवळ 3 टर्मिनलसह हे संपूर्ण कार्य अत्यंत प्रभावीपणे पार पाडतो. एका टर्मिनलचा वापर करून तो प्रवाहाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवतो. अरे वा, हे तर खूपच हुशारीने डिझाईन केलेलं दिसतंय. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे NPN विरुद्ध PNP, 2 प्रकार. इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. विचारा ना. आपण म्हणालो की 2 N थरांच्या मध्ये एक P थर सँडविच केलेला असतो, ज्याला आपण NPN म्हणतो. पण याच्या उलट PNP हा प्रकारही असतो. 2 वेगवेगळ्या प्रकारांची खरोखरच गरज काय आहे? एकच प्रकार पुरेसा नाही का? हा खूप चांगला प्रश्न आहे. ह्या दोन्ही प्रकारांची कार्यपद्धती अगदी भिन्न आहे. NPN प्रकारात विद्युत प्रवाहाचं मुख्य वहन हे इलेक्ट्रॉन्सच्या हालचालीवर अवलंबून असते. अच्छा,
आणि PNP मध्ये? या उलट PNP प्रकारात विद्युत प्रवाहाचे वहन होल्सच्या हालचालीवर अवलंबून असते. हे दोन्ही प्रकार त्यांच्या मेजॉरिटी चार्ज कॅरियर्सवरून ओळखले जातात. म्हणजे NPN मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि PNP मध्ये होल्स हे मेजॉरिटी कॅरियर्स असतात. पण तरीही दोन प्रकार का आवश्यक आहेत? याचे उत्तर गतिशीलता किंवा मोबिलिटीमध्ये दडलेले आहे. गतिशीलता म्हणजे नक्की काय? इलेक्ट्रॉन्स आणि होल्सच्या वेगात इतका फरक का असतो? याला एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. इलेक्ट्रॉन्सची हालचाल म्हणजे जणू एक चेंडू हवेत भिरकावून देणे. अच्छा, म्हणजे त्याला कोणताही अडथळा नसतो, तो वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. अगदी बरोबर. पण होल्सची हालचाल तशी नसते. कल्पना करा की एका चित्रपटगृहात सर्व सीट्स भरलेल्या आहेत आणि फक्त एकच सीट रिकामी आहे. बरं, पुढे काय? ती रिकामी जागा किंवा होल जर शेवटच्या रांगेतून पहिल्या रांगेत न्यायचे असेल तर काय करावे लागेल? प्रत्येक व्यक्तीला उठून शेजारच्या रिकाम्या जागेवर बसावे लागेल. हो, अगदी तेच. माणसांच्या या सतत सरकण्यामुळे ती रिकामी जागा पुढे सरकल्यासारखी भासते. ही प्रक्रिया स्वाभाविकपणे संथ आणि गुंतागुंतीची असते. बाप रे, म्हणजे होल्सची हालचाल खूपच संथ असते तर? हो, आणि म्हणूनच इलेक्ट्रॉन्सची गतिशीलता होल्सपेक्षा खूप जास्त असते. याचा अर्थ असा की NPN ट्रान्झिस्टर हे PNP ट्रान्झिस्टरपेक्षा खूप वेगाने काम करू शकतात. अच्छा, म्हणजे औद्योगिक क्षेत्रात जिथे वेग अत्यंत महत्त्वाचा असतो तिथे NPN ट्रान्झिस्टरचा सर्वाधिक वापर का होतो हे आता मला समजलं. अगदी बरोबर. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे द 3 टर्मिनल्स. या स्लाइडवर 3 टर्मिनल्सचे स्पष्टीकरण दिले आहे आणि इथे नॉझल, व्हॉल्व्ह आणि फनल अशी चित्रांची उपमा दिली आहे. आपण याला एका पाण्याच्या सिस्टमसारखे पाहिले तर हे 3 भाग कसे काम करतात? पाण्याच्या सिस्टमची उपमा इथे तंतोतंत लागू पडते. पहिले टर्मिनल आहे अमीटर. एखाद्या हाय प्रेशर नॉझलप्रमाणे अमीटरचे मुख्य काम उत्सर्जित करणे हे आहे. म्हणजे तो उपकरणात मोठ्या प्रमाणावर चार्ज कॅरियर सोडण्याचे किंवा इंजेक्ट करण्याचे काम करतो. हो. दुसरे टर्मिनल म्हणजे बेस. पाईपला बसवलेल्या एका अतिशय लहान आणि नाजूक व्हॉल्व्हप्रमाणे हे नियमन करण्याचे काम करते. अच्छा, म्हणजे बेस हा मध्यवर्ती नियंत्रण करणारा भाग आहे तर? होय, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो, जो एका गेटप्रमाणे अमीटरकडून येणाऱ्या चार्जेसच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. आणि तिसरं टर्मिनल आहे कलेक्टर. म्हणजे एका मोठ्या ड्रेनेज पाईप किंवा फनेलप्रमाणे? अगदी. याचे काम गोळा करणे हे असते. अमीटरने उत्सर्जित केलेले आणि बेसने पुढे पाठवलेले सर्व चार्ज कॅरियर्स गोळा करण्याचे महत्त्वाचे काम कलेक्टर करतो. अमीटर, बेस आणि कलेक्टर यांची कामे तर समजली. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे साईज अँड डोपिंग मॅट्रिक्स. हो, या स्लाइडमध्ये भौतिक रचनेबद्दल माहिती आहे. मला इथे एक प्रश्न पडलाय. जर या तिन्हींची कामं इतकी वेगळी आहेत तर त्यांचा आकार आणि त्यांची भौतिक रचना सारखीच असते का? हे तिन्ही भाग सारख्याच आकाराचे का नसतात? भौतिकदृष्ट्या हे तिन्ही भाग कधीही समान नसतात आणि त्यामागे सखोल भौतिकशास्त्र आहे. आपण बेसपासून सुरुवात करूया. बर. बेस हा अत्यंत पातळ असतो आणि त्याचे डोपिंग म्हणजे अशुद्धी मिसळण्याचे प्रमाण अतिशय कमी असते. पण तो तर नियंत्रण करणारा मुख्य व्हॉल्व्ह आहे ना, मग तो इतका पातळ का ठेवला जातो? कारण अमीटरकडून येणारे चार्जेस बेसमध्ये रिकॉम्बाईन होऊ नयेत. जर बेस जाड असता तर काय झाले असते याचा विचार करा. प्रवाह अडकला असता. हो, बेस हा विरुद्ध प्रकारचा असतो. उदाहरणार्थ NPN मध्ये बेस P प्रकारचा असतो. जर त्याची रुंदी जास्त असती तर अमीटरमधून वेगाने येणारे इलेक्ट्रॉन्स बेसमध्ये असलेल्या होल्स सोबत एकत्र येऊन तिथेच अडकून पडले असते. अच्छा, म्हणजे त्यांना कलेक्टरपर्यंत पोचताच आले नसते. अगदी बरोबर. म्हणूनच बेस अत्यंत पातळ आणि कमी डोपिंगचा असतो. याउलट अमीटरचा आकार मध्यम असतो, परंतु त्याचं डोपिंग सर्वाधिक असते. जास्त डोपिंग का? कारण जास्तीत जास्त चार्ज कॅरियर्स निर्माण करणे हे त्याचं काम असते. जास्त डोपिंगमुळे तो हे काम अत्यंत क्षमतेने करू शकतो. आणि कलेक्टर तो चार्जेस गोळा करतो, मग त्याचा आकार कसा असतो? कलेक्टरचा आकार तिन्ही भागांमध्ये सर्वात मोठा असतो आणि त्याचं डोपिंग मध्यम असते. एवढा मोठा आकार का? जेव्हा अत्यंत वेगाने कलेक्टरवर धडकतात ना, तेव्हा त्यांच्या कायनेटिक एनर्जीमुळे किंवा गतीज ऊर्जेमुळे तिथे प्रचंड उष्णता निर्माण होते. बाप रे, म्हणजे जर कलेक्टर लहान असता तर ही उष्णता साचून ट्रान्झिस्टर जळून गेला असता, होय ना? अगदी बरोबर ओळखलात. ही उष्णता प्रभावीपणे विखुरली जावे म्हणूनच कलेक्टरचा पृष्ठभाग आणि आकार मुद्दाम मोठा ठेवला जातो.
हे तर खरोखरच अचूक इंजिनिअरिंग आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचं शीर्षक आहे इंटरनल फिजिक्स, अंतर्गत भौतिकशास्त्र. हो, इथे आपण आतमध्ये नक्की काय घडतंय ते पाहणार आहोत. एक प्रश्न मनात येतो की कोणतीही बाह्य बॅटरी जोडण्यापूर्वी ट्रान्झिस्टरच्या आत खरोखरच काही घडत असते का, की तो बॅटरी जोडेपर्यंत पूर्णपणे निष्क्रिय असतो? तो अजिबात निष्क्रिय नसतो बरं का. बाह्य बॅटरी जोडण्यापूर्वीच आतमध्ये एक सूक्ष्म युद्ध चालू असते. युद्ध म्हणजे नक्की काय? जेव्हा हे 3 थर एकत्र येतात तेव्हा नैसर्गिकरित्या 2 पीएन जंक्शन्स तयार होतात. या प्रक्रियेत 2 नैसर्गिक डिप्लिशन लेयर्स तयार होतात. अच्छा, म्हणजे पहिली लेयर अमीटर आणि बेसच्या सीमेवर आणि दुसरी लेयर कलेक्टर आणि बेसच्या सीमेवर. हो, पण हे नक्की कसे घडते? चार्जेस आपोआप कसे थांबतात? जेव्हा एन आणि पी थर एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा सीमेवरील इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकमेकांना नष्ट करतात. अच्छा, यामुळे सीमेवर आयन्सची एक अभेद्य भिंत तयार होते. यालाच आपण डिप्लिशन लेयर म्हणतो. ही भिंत एक अंतर्गत इलेक्ट्रिक फील्ड आपोआप निर्माण करते. म्हणजे या नैसर्गिक प्रक्रियेमुळे एन बाजू थोडी पॉझिटिव्ह बनते आणि पी बाजू थोडी निगेटिव्ह बनते, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अगदी अचूक. आणि हे सर्व घडत असते ते बाह्य बॅटरी किंवा बायसिंग शिवाय. हे एक प्रकारचं नैसर्गिक संतुलन असते. म्हणजे जोपर्यंत आपण बाहेरून ऊर्जा लावून ही इलेक्ट्रिक फील्ड ओलांडत नाही, तोपर्यंत ट्रान्झिस्टरमधून प्रवाह वाहत नाही. बरोबर. आता आपण पुढील सहाय्यकडे वळूया, जिचे नाव आहे द गोल्डन रूल ऑफ बायसिंग. बायसिंगचा सुवर्ण नियम. कोणताही खेळ खेळण्यासाठी नियम असतात, मग ट्रान्झिस्टरचा हा सुवर्ण नियम काय आहे? बायसिंग म्हणजे सोप्या भाषेत ट्रान्झिस्टरला बाह्य बॅटरी जोडणे. जगातील सर्व ट्रान्झिस्टर सर्किट्स एकाच नियमावर चालतात. बरं, तो नियम काय आहे? हा नियम 2 भागात विभागलेला आहे. नियम पहिला असा की ॲमीटर बेस जंक्शन नेहमी फॉरवर्ड बायस असावे लागते. म्हणजे फॉरवर्ड बायस असल्यामुळे आपण चार्जेसला अत्यंत वेगाने बेसच्या दिशेने ढकलतो. हो. आणि नियम दुसरा असा की कलेक्टर बेस जंक्शन नेहमी रिव्हर्स बायस असावं लागते. रिव्हर्स बायस असल्यामुळे आपण एक प्रकारची शक्तिशाली खेचण्याची ताकद निर्माण करतो. थांबा, म्हणजे तुमचा अर्थ असा आहे का की आपण एका बाजूने चार्जेसला जोराने आत ढकलतो आणि दुसऱ्या बाजूने एक प्रकारचा व्हॅक्यूम किंवा पोकळी निर्माण करून त्यांना जोराने बाहेर खेचून काढतो? अत्यंत अचूक. एका बाजूने ढकलणे आणि दुसऱ्या बाजूने खेचणे या अत्यंत अचूक समन्वयामुळेच ट्रान्झिस्टर योग्यरित्या काम करू शकतो. हे समजायला खूप सोपं गेलं. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचं शीर्षक आहे अप्लाइंग बायस वायरिंग. हो, इथे आपण प्रत्यक्ष जोडणी कशी करायची ते पाहणार आहोत. हां, सुवर्ण नियम कागदावर समजायला सोपा आहे, पण प्रत्यक्ष सर्किट्समध्ये जेव्हा आपण वायर जोडतो तेव्हा हा नियम कसा लागू करायचा? गोंधळ होऊ नये म्हणून काय पद्धत आहे? प्रत्यक्ष जोडणी करताना आपण मॅच आणि क्रॉस ही सोपी पद्धत वापरतो. मॅच आणि क्रॉस हे हां. कसं? फॉरवर्ड बायस करण्यासाठी आपण मॅच पद्धत वापरतो. याचा अर्थ बॅटरीची पोलॅरिटी थराच्या प्रकाराशी तंतोतंत जुळवायची. म्हणजे एन प्रकारचा थर बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जोडायचा आणि पी प्रकार पॉझिटिव्हला. अगदी बरोबर. निगेटिव्ह टोक इलेक्ट्रॉन्सला दूर ढकलते आणि त्यांना बेसमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडते. या उलट रिव्हर्स बायस करण्यासाठी आपण क्रॉस पद्धत वापरतो. अच्छा, म्हणजे इथे आपण विरुद्ध पोलॅरिटी जोडतो. एन प्रकारचा थर पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचा. हो, बरोबर. मी असं ऐकलंय की कलेक्टरला जोडलेली बॅटरी खूप जास्त व्होल्टेजची असते. हे खरे आहे का? हे 100% खरे आहे आणि अत्यंत आवश्यकही आहे. कलेक्टरची बॅटरी सामान्यतः अमीटरच्या बॅटरीपेक्षा जास्त व्होल्टेजची असते. असं का बरं? याचं कारण असे की बेस हा अत्यंत पातळ असतो. जर कलेक्टरकडे शक्तिशाली व्होल्टेज नसेल तर बेसमध्ये आलेले इलेक्ट्रॉन्स तिथेच रिकॉम्बाईन होण्याची शक्यता असते. अच्छा, म्हणजे ते तिथेच अडकून पडतील. हो. हे उच्च व्होल्टेज एका प्रचंड मोठ्या व्हॅक्यूम क्लीनरसारखं काम करते, जे बेसमध्ये आलेले चार्ज कॅरियर्सला एका सेकंदाच्या हजाराव्या हिश्श्यात अत्यंत वेगाने स्वतःकडे खेचून घेते. हे ऐकायला खूपच थक्क करणार आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे द कॉमन टर्मिनल. मला इथे एका गणिताच्या कोड्याबद्दल विचारायचे आहे. नक्कीच विचारा. आपण सुरुवातीला बोललो होतो की इनपुटसाठी 2 तारा आणि आउटपुटसाठी 2 तारा अशा एकूण 4 तारांची आवश्यकता असते. हो, मी तसं म्हणालो होतो. पण ट्रान्झिस्टरला तर केवळ 3च पिनं असतात. मग हे दुहेरी सर्किट कसे पूर्ण होते? हे गणित कसं सोडवायचं? या तांत्रिक समस्येवर उपाय म्हणून कॉमन किंवा सामायिक टर्मिनलची संकल्पना जन्माला आली. म्हणजे काय?
ट्रान्झिस्टरचं एक टर्मिनल आपण इनपुट आणि आउटपुट या दोन्ही सर्किट्समध्ये सामायिक करतो. हे सामायिक टर्मिनल सामान्यतः संपूर्ण सर्किटसाठी संदर्भाचा मुख्य बिंदू किंवा ग्राउंड म्हणून कार्य करते. अच्छा, म्हणजे इनपुट सर्किट त्या सामायिक टर्मिनलच्या संदर्भात काम करते आणि आउटपुट सर्किटही त्याच टर्मिनलच्या संदर्भात काम करते. हो, अगदी. अशा प्रकारे केवळ 3 पिनांचा वापर करून आपण अत्यंत गुंतागुंतीची दुहेरी सर्किट्स तयार करू शकतो आणि हाच कॉन्फिगरेशनचा मुख्य पाया आहे. आता मला हे चित्र अगदी स्पष्ट झालंय. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचं शीर्षक आहे डिकोडिंग सिम्बॉल्स. हो, सर्किट डायग्रॅम्समधील चिन्हे कशी वाचायची ते इथे पाहूया. जेव्हा आपण सर्किट डायग्रॅम्स पाहतो तेव्हा तिथे गोल आकार आणि काही रेषा असलेली चिन्हे दिसतात. या चिन्हांचा अर्थ कसा लावायचा? ही चिन्हे वाचणे अत्यंत सोपे असते. आकृतीमध्ये बेस हा नेहमी एका टी आकाराच्या रेषेसारखा काढलेला असतो आणि बाकीचे दोन? अमीटरच्या रेषेवर नेहमी एक बाण किंवा ॲरो काढलेला असतो आणि कलेक्टरच्या रेषेवर कोणताही बाण नसतो. आता संपूर्ण खेळ या बाणाच्या दिशेचा आहे. म्हणजे हा बाण काय दर्शवतो? हा बाण केवळ एक खूण नसून तो पारंपरिक विद्युत प्रवाहाची दिशा दर्शवतो. परंपरेनुसार विद्युत प्रवाह नेहमी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो असे मानले जाते. अच्छा, म्हणजे बाळाची दिशा नेहमी पी कडून एन कडे निर्देशित असते. अगदी बरोबर. म्हणजे जर NPN असेल तर मध्यभागी बेस P प्रकारचा आहे आणि अमीटर N प्रकारचा आहे. मग बाण आतून बाहेरच्या दिशेने असेल? अगदी अचूक. NPN मध्ये प्रवाह आतील P बेसकडून बाहेरील N अमीटरकडे जाईल. म्हणजेच बाण बाहेरच्या बाजूला निर्देशित असेल. आणि PNP मध्ये? जर ट्रान्झिस्टर PNP असेल तर प्रवाह बाहेरील P अमीटरकडून आतील N बेसकडे जाईल. म्हणजेच बाण आतल्या बाजूला निर्देशित असेल. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे मेजर कॉन्फिगरेशन्स. हो, इथे आपण 3 प्रमुख कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. मगाशी आपण कॉमन टर्मिनलबद्दल बोललो. मग आपण कोणत्या टर्मिनलला कॉमन करतो यावरून याचे प्रकार पडतात का? होय, कोणते टर्मिनल सामायिक किंवा ग्राउंड केले आहे यावरच त्याचे कॉन्फिगरेशन ठरते. आकृती काढताना एक संकेत नेहमी पाळला जातो. कोणता संकेत? सामायिक टर्मिनल नेहमी आकृतीच्या तळाशी काढले जाते. इनपुट नेहमी डाव्या बाजूला आणि आउटपुट नेहमी उजव्या बाजूला असते. यावरून 3 प्रमुख प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते? पहिला आहे कॉमन बेस किंवा CB, ज्यात बेस तळाशी असतो. दुसरा आहे कॉमन अमीटर किंवा CE, ज्यात अमीटर तळाशी असतो. आणि तिसरा कॉमन कलेक्टर किंवा CC, ज्यात कलेक्टर तळाशी असतो. समजलं. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे नाव आहे CB अँड CC फीचर्स. हो, या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनची वैशिष्ट्ये आपण पाहू. या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनचा प्रत्यक्ष उपकरणांमध्ये नेमका काय उपयोग होतो? सर्व प्रकार एकाच कामासाठी तर नक्कीच वापरले जात नसतील. नक्कीच नाही. प्रत्येक कॉन्फिगरेशनचा स्वतःचं असे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कॉमन बेसकडे पाहूया. बरं. यात इनपुट अमीटर बेसमध्ये आणि आउटपुट कलेक्टर बेसमध्ये असते. यात करंट गेन कमी असतो, पण हे विशिष्ट उच्च फ्रिक्वेन्सी असलेल्या ॲप्लिकेशनसाठी उत्तम काम करते. अच्छा, आणि कॉमन कलेक्टरबद्दल काय सांगाल? आता कॉमन कलेक्टरकडे पाहूया. याला अमीटर फॉलोवर असेही म्हटले जाते. याची सर्वात मोठी ताकद म्हणजे हे खूप जास्त इनपुट इम्पिडन्स किंवा अवरोध प्रदान करते. पण जास्त इम्पिडन्सचा फायदा काय? याचा फायदा ऑडिओ सिस्टममध्ये होतो. जेव्हा आपण 2 वेगवेगळी सर्किट जोडतो तेव्हा एका सर्किटच्या सिग्नल गळू नये यासाठी इम्पिडन्स मॅचिंग करावे लागते आणि कॉमन कलेक्टर हे काम चोख बजावतो. हे खूपच उपयुक्त आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया, जिचे शीर्षक आहे द इंडस्ट्री स्टँडर्ड. हो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रकारावर आलो आहोत. मग या सर्वांमध्ये उद्योगात सर्वात जास्त कोणता प्रकार वापरला जातो आणि तो एवढा लोकप्रिय का आहे? संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात NPN कॉमन एमिटर याला सर्वात जास्त पसंती दिली जाते. हे खऱ्या अर्थाने उद्योगाचे सुवर्ण मानक किंवा गोल्ड स्टँडर्ड आहे. असं का? यामागे भौतिकशास्त्र आणि कॉन्फिगरेशन या दोन्ही गोष्टींचा संगम आहे. आपण पाहिले की NPN मध्ये इलेक्ट्रॉन्सची हालचाल अत्यंत वेगवान असते. हो, तो मोबिलिटीचा मुद्दा आपण आधी पाहिला. आता यात जर कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन जोडले तर एक जादू होते. कॉमन एमिटर हे एकमेव कॉन्फिगरेशन आहे जे जास्तीत जास्त ॲम्प्लिफिकेशन किंवा प्रवर्धन देते. अच्छा, म्हणजे यात उत्कृष्ट व्होल्टेज गेन आणि उत्कृष्ट करंट गेन दोन्ही एकाच वेळी मिळतात. अगदी बरोबर.
NPN मधील वेगाने फिरणारे इलेक्ट्रॉन्स आणि CE मधील ॲम्प्लिफिकेशन यांचे हे एकत्रीकरण त्याला अद्वितीय बनवते. इयत्ता 12वीचा अभ्यासक्रमही यावरच केंद्रित असून आधुनिक इलेक्ट्रॉनिकचा हाच खरा पाया आहे. हे खूपच रंजक आहे. आता आपण आजच्या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. पुढील स्लाइड आहे ड्रॉइंग एनी सर्किट. हो, हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा अभ्यासकाला NPN कॉमन एमिटरचं सर्किट डायग्राम काढायचे असेल तर न चुकता हे काढण्याची काही सोपी पद्धत आहे का? हो, 4 पायऱ्यांचा एक अतिशय सोपा नियम आहे. पायरी 1, सर्वात आधी जे टर्मिनल सामायिक करायचे आहे ते तळाशी आडव्या रेषेत काढा आणि त्याला ग्राउंड करा. बरं, पायरी 2 काय आहे? पायरी 2, ट्रान्झिस्टरचं चिन्ह काढा आणि बाणाची दिशा P कडून N कडे असल्याची खात्री करा. आणि तिसरी पायरी? पायरी 3, डावी बाजू म्हणजेच इनपुट बाजू घ्या आणि सुवर्ण नियमानुसार तिला फॉरवर्ड बायसमध्ये जोडा. म्हणजे मॅचिंग पोलॅरिटीने. अगदी बरोबर. आणि शेवटची पायरी 4, उजवी बाजू म्हणजेच आउटपुट बाजू घ्या आणि तिला रिव्हर्स बायसमध्ये जोडा. म्हणजे क्रॉस पोलॅरिटीने. हो. शेवटी एक चेकलिस्ट लक्षात ठेवा. पोलॅरिटी ओळखणे आणि बाण प्रकाराशी जुळतो का ते तपासणे. हे तपासलं की कधीही चूक होणार नाही. ही पद्धत खरंच खूप सोपी आहे. आता आपण फायनल स्लाइड कन्क्लुजनकडे वळूया. हो, आता आपण थोडक्यात सारांश घेऊया. आजच्या या सखोल चर्चेचा जर आपल्याला सारांश काढायचा असेल तर कोणते महत्त्वाचे मुद्दे आपण श्रोत्यांसाठी नोंदवू? आज आपण पाहिले की ट्रान्झिस्टरमध्ये P आणि N चे 3 थर असतात आणि त्यांचं महत्त्व काय आहे ते आपण समजून घेतले. हो, आणि एमिटर सर्वाधिक डोपिंग असलेला असतो कारण तो चार्जेस पुरवतो, हेही आपण पाहिलं. अगदी. तसंच बेस अत्यंत पातळ असतो जेणेकरून रिकॉम्बिनेशन टाळावे आणि कलेक्टर मोठा असतो जेणेकरून उष्णता विखुरली जावी. शिवाय बायसिंगचा सुवर्ण नियम आपण शिकलो. अमिटर बेस नेहमी फॉरवर्ड आणि कलेक्टर बेस नेहमी रिव्हर्स बायस. हो, आणि चिन्हातील P कडून N कडे जाणारा बाण, सामायिक ग्राउंडचं महत्त्व आणि NPN कॉमन ॲम्प्लिफायर हे सर्वोत्तम ॲम्प्लिफायर का आहे हे सर्व आपण अत्यंत सविस्तरपणे समजून घेतले. खरोखरच हा प्रवास डोळे उघडणारा होता. आज आपण सिलिकॉनच्या एका सूक्ष्म तुकड्यामध्ये चालणाऱ्या या भौतिकशास्त्राच्या तांडवाबद्दल शिकलो. हो ना, हे तंत्रज्ञान किती प्रगत आहे याची जाणीव होती यातून. पण हा भाग संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार मला स्वस्थ बसू देत नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की आज आपण सिलिकॉन वापरतोय, पण भविष्यात जर हेच ट्रान्झिस्टर सिलिकॉनऐवजी सेंद्रिय पदार्थांपासून म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल्सपासून बनवले गेले किंवा थेट अणूंच्या पातळीवर म्हणजेच क्वांटम लेवलवर काम करू लागले तर काय होईल? बापरे, ही तर खूपच मोठी झेप असेल. हो ना. कदाचित भविष्यातील ट्रान्झिस्टर आपल्या शरीराच्या पेशींशी थेट संवाद साधू शकतील किंवा आजच्या सुपर कॉम्प्युटर्सलाही मागे टाकतील. नक्कीच. इलेक्ट्रॉनिक्सचे हे जग भविष्यात किती अफाट रूप घेईल याची कल्पनाही थक्क करणारी आहे. याच कुतूहलजनक विचारावर आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. वाळू